आमचे मित्र आजचे अध्यक्ष आशिषजी बोरा सर, इन absentia ऑनरेबल प्रिंसिपल सर, निकाय सर सीनियर प्रोफेसर, आमचे मित्र आणि आमच्याबरोबर काम करणारे वेगवेगळ्या कमिटीमध्ये कार्यरत असणारे असे बदामी सर. का सांगतो कारण त्यांना रिसर्च कमिटी दिल्यापासून ते ऑलमोस्ट सगळ्या क्रायटेरियामध्ये सगळ्या कमिटीमध्ये काम करतात. ते ह्या रिसर्च विंगला लीड करत आहेत आणि हे लीड करत असताना त्यांना एक मोठी जबाबदारी दिली की आविष्कार या कॉम्पिटिशनमध्ये आपले मुलं पार्टिसिपेट व्हावे आणि फक्त पार्टिसिपेशन नाही तर त्यातून आपल्याला काहीतरी बेनिफिट सुद्धा व्हावा स्टुडंटच्या रूपात. बेनिफिट म्हणजे कॉलेजला पर्सनल बेनिफिट नाही. ठीक आहे, आपल्या ह्याच्यात आता स्टुडंट्समध्ये BA मधून आलेले किती आहे? हात वर करा. BA BCom, ठीक आहे. सायन्स मेजॉरिटी सायन्सचे आहेत असं कन्सिडर करतो. कशासाठी विचारलं? कारण उदाहरणं जेव्हा मी त्यावेळेस सायन्सचे उदाहरणं दिले की आर्ट्सवाल्याने थोडंसं हे आपल्यातलं नाहीये, समजण्यासारखं नाहीये किंवा घ्यायला पण नाही. याच्यावर मी प्रत्येक वेळेस मी वर्गामध्ये सांगत असतो मुलांना की आर्ट्स कॉमर्स सायन्स हे डिव्हिजन्स का केलेले आहेत? का केले असतील? नोकरीमध्ये BA लागेल का BCom लागेल याच्यासाठी केले? ते आपल्या कॅपॅसिटीसाठी केलेले. मला एकाच वेळेस आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स आणि आर्ट्स अशी डिग्री घेता येईल. म्हणजे मला इंटरेस्ट असेल, कला माझ्या अंगात कला आहे, पण मी सायन्सचा विद्यार्थी राईट. मग दोन्ही घेता आलं नाही का? एज्युकेशन सिस्टीम. आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की आपल्या कॅपॅसिटीसाठी आपण वेगवेगळे सब्जेक्ट्स बनवतो. उदाहरणार्थ मी BSc ला असताना सेकंड इयरला आपल्याला डिसाईड करावं लागतं की थर्ड इयरला कुठला फायनल घेणार आहे, म्हणजे स्पेशलायझेशन कुठलं असणार आपलं ते आपल्याला सेकंड इयरला फायनल करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये फोर्स तुमच्या टीचर्सचा पण असतो की आपल्याकडे हा हुशार विद्यार्थी आहे, हा आपल्याकडे यावा आणि हा ॲव्हरेज विद्यार्थी आला नाही तरी चालेल, चालू असतं. असंच माझ्या संदर्भात झालं. मी बिलो ॲव्हरेज होतो, 10वीला 54 जास्त टक्के नाही घेतले. चांगलं आहे ना? 54 वाला येऊन बोलतो इकडे. नेव्हर मॅटर्स, इट डझंट मॅटर की तुम्हाला किती टक्के मिळाले. एज्युकेशन इज डिफरंट. एज्युकेशन म्हटल्यानंतर आपल्याला काय दिसतं? 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 3 वर्षानंतर मिळालेलं सर्टिफिकेट, बरोबर ना? आणि नॉलेज म्हटल्यानंतर काय दिसतं? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड एज्युकेशन? असं म्हटलं जातं की क्युरिओसिटी इज द विक म्हणजे वाट. ओके, क्युरिओसिटी इज द विक इन द कॅन्डल ऑफ लर्निंग असं सांगितलं जातं. अँड इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये वी हॅव फॉरगॉटन व्हॉट इज क्युरिओसिटी. लर्निंगच फक्त लक्षात राहिलेलं आहे आपल्याला. सकाळी उठलं की आज कुठला तास आहे त्याचं बुक आत टाकणे बॅगमध्ये, डबा घेणे, तास संपला की जेवणे आणि नंतर गाडी पकडणे. काय करतोय? वी हॅव मिनिमाइज्ड क्युरिओसिटी आणि वी हॅव ओनली टेकन लर्निंग. आणि हा प्रोसेस चेंज करण्यासाठी क्षीरसागर सर असतील किंवा बदाने सर असतील हे आपोआप प्रयत्न करतात का तुमच्यातली क्युरिओसिटी ही वाढावी. कशासाठी क्युरिओसिटी वाढावी? कारण तुम्ही सिलेबस मधला सगळा टॉपिक समजून घेता, मार्क मिळतात तुम्हाला. मार्क मिळाल्यानंतर पर्सेंट आहेतच, तुमचा जॉब ठरलेलाच आहे. आविष्कार सारखे जे काही इव्हेंट्स आहेत ते को करिक्युलर आहे. को करिक्युलर म्हणजे काय? व्हॉट इज को करिक्युलर? याला सिलेबस नाही, याला सिलेबस नाही. नॉर्मली काय होतं की आपण एखाद्या स्ट्रीमला ऍडमिशन घेतलं की त्या सिलेबस प्रमाणे वागण्याची सवय लागते.
आविष्कारच्या या युनिटला येताना किंवा या लेक्चरला येताना सुद्धा आपल्याला काहीतरी आयडिया यांच्याकडून मिळेल आणि तीच आयडिया आपण प्रेझेंट करू, असं बॅकअप तर माहिती कधीतरी असतं आपल्या. किंवा जरी या याच्यात मिळालं नाही तरी आपण काय करू, गुगल आहेच, 2 दिवसा अगोदर गुगल करू, त्यातली एक आयडिया घेऊ आणि प्रेझेंट करू. तर हे न करता आपल्याला काय करायला पाहिजे याच्यावर मी थोडंसं बोलणार. आविष्कार हा एक प्लॅटफॉर्म झाला की तुमच्या को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला रिप्रेझेंट करावं. आणि को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्याला सिलेबस नाहीये, तुमच्या डोक्यात जे काही आयडिया येईल ती आयडिया इथं रुजू व्हावी. मग याच्यासाठी वेगवेगळे युनिट्स तयार केलेले आहेत. काय युनिट्स आहेत तर पर्टिक्युलरली रयत शिक्षण संस्थेने CIII नावाची एक इन्स्टिट्यूट उभा केलेली आहे. सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन असं त्याचं टायटल दिलेलं आहे. ते रयतच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये कार्यरत आहे आणि मागच्या 2 वर्षापासून ते आपल्याकडे पण ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि त्याला लीड करतायत क्षीरसागर सर, बरोबर असं आपणच लीड करतो. आता कित्येक मुलांना माहित नाही आहे की हे इन्स्टिट्यूट काय करते किंवा हे सेंटर काय करतं. तर या सेंटरचं काम असं आहे की तुमच्यामधून जे काही आयडियाज येतील, मग ते वर्कशॉप मधून असतील किंवा आयडिया जनरेशन बँक या नावाची कन्सेप्ट आपण क्रिएट केलेली आहे की तुम्हाला जी काही आयडिया येईल ती तुम्ही प्रिंट आउट करा. प्रिंट आउट म्हणजे लिहून, आणि ती लिहिलेलं जे काही आयडिया आहे ते त्या सेंटरला द्या. का ते तुमच्या नावावर रजिस्टर होईल. रजिस्टर इन सेन्स काय, आमच्याकडे नोंद होईल. भले ती आयडिया कितीही स्टुपिड असेल तरी चालेल. जसं सर सांगत होते की नो क्वेश्चन इज स्टुपिड. बरोबर आहे, मला समजलं नाही तर मी विचारणार. हेतू काय त्याच्या मागं, दुसरे हसतील हे नव्हे, मला समजलं हे महत्वाचं त्यातलं पाठ. आता या पूर्ण विजन मध्ये मी काय केलं की आय थॉट माझ्याकडे 2-3 असे एक्झाम्पल्स असावे की जे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रवृत्त करतील की हे असं पण करता येईल. तर मी पहिलं उदाहरण घेतलं मॅथस्टिकचं, काळीपेटी. मी काम करतो सध्या म्हणून तो पर्टिक्युलर पार्ट मी घेतलं. मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं स्वागत करतो. त्यांना लेट जातं थोडं, कारण दुसरी एक मीटिंग होती. मंडेज आर बिझी असं म्हटलं जातं. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तसंच असतं की मंडेजला मीटिंग, कारण आता 3 दिवस सुट्टी होती आणि त्यानंतर नव्यानं आठवडा सुरू होतो, म्हणजे की थोडा आपण बिझी होतो काही. पण द बेस्ट पार्ट इज ऑलवेज अवेलेबल. मग ते फॅकल्टी असू दे किंवा स्टुडंट, कुणालाही असं झालेलं नाही की सरांनी परमिशन दिलेलं नाही की तुम्ही आत या बोला. त्याचं कधीच त्यांनी कोणाला थांबवलेलं नाही. ठीक, तर मी बेस्ट पार्ट तुम्हाला सांगितलं की आय हॅव कम्बिन्ड 2 एक्झाम्पल्स. पहिला एक्झाम्पल मी जे सांगणार आहे ते मॅथस्टिकचं, आणि मॅथस्टिकचं एक्झाम्पल काळीपेटी, राईट. काळीपेटीचं एक्झाम्पल का सांगतोय, कारण त्याचं हिस्ट्री जे आहे ते खूप अननोन आहे. आय एम शुअर की आपल्यामध्ये कोणालाच त्याची हिस्ट्री माहिती नसेल. माहिती आहे का कुणाला काळीपेटीची हिस्ट्री? इट केम विथ इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड देन इन्व्हेन्शन. काळीपेटी सुरुवातीच्या काळात सिगरेट्स अँड सिगार्स वर व्हेरी पॉप्युलर वेस्टर्न कंट्रीज, अँड एव्हरीवन वर ट्राईंग टू गेट दिस सिगार लाइटेड. लाईट कसं केलं जातं आता आपल्याला माहिती आहे, काळीपेटी किंवा लायटर वापरतात. त्या काहीच तसं नव्हतं. इट वॉज स्टोन when people started lighting the campfires, म्हणजे जुन्या काळात. then it got invented. कसे इन्व्हेंट झाले? केमिस्ट्री प्लेड अ रोल. म्हणजे जे मी तुम्हाला सांगत होतो ना, जे आपण कॅटेगरायझेशन केले, हे सायन्स, सायन्समध्ये केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये बॉटनी, आणि आपण आता काय करतो, तो सायन्सचा विद्यार्थी आहे, तो केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. हे नाही की आपल्याला केमिस्ट्री झेपत नाही म्हणून आपण घेतलं नाही, हे नसते. राईट, तो केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, तो बॉटनीचा विद्यार्थी आहे. कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे हे आपल्या ब्रेनला झेपावं म्हणूनच केलेलं आहे. कित्येक लोक असे सुद्धा आहेत की जे
डबल डिग्री घेतात. मी केमिस्ट्री तर घेणारच, केमिस्ट्री शिकेनच, पण त्याबरोबर बॉटनी सुद्धा शिकेल अशी पण आहे. ठीक आहे, तर दॅट पार्ट आहे. मॅथस्टिकचं उदाहरण कशासाठी घेतलं, कारण त्याची हिस्ट्री आपल्याला कमी माहिती आहे. त्याची इन्व्हेन्शन्स जे झाले ते रिसेंटली मी वाचले, का कारण मी त्याच्यावर रिसर्च करतो आता. तुम्ही म्हणणार बॉटनीचा प्रोफेसर मॅथस्टिकवर काय करतो, राईट? पण हा एक्झाम्पल तुमच्यासाठी चांगलाच नाही की थिंक आउट ऑफ द बॉक्स. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, पॅराशूट अँड माइंड. पॅराशूट म्हणजे तेल नव्हे. पॅराशूट इज दॅट पॅराशूट विच helps you come down from aeroplane, आपत्कालीन सेवा. तर पॅराशूट अँड माइंड वर्क्स बेस्ट वेन दे आर ओपन. माहिती आहे, ते दोन्ही जे आहेत ते जेव्हा ओपन असतील तेव्हाच ते वर्क होतील, राईट? तर याच्यामध्ये या मॅथस्टिकचा रोल काय आहे, तर मॅथस्टिक सुरुवातीच्या काळामध्ये केमिस्टनं काय केलं की 2 केमिकल्स घेतले. क्षीरसागर सर करेक्ट करा जर चुकीचं असेल तर. 2 केमिकल्स घेतले, दोन्ही लिक्विड होते. ओके, मला केमिकलचं नाव माहित नाही, आता आठवत नाही आहे. ए आणि बी असं धरू आपण. आणि ते दोन्ही केमिकल्स जर मिक्स केले की ते इग्नाइट व्हायचे. इग्नाइट म्हणजे बर्न व्हायचे. आणि या बर्निंगमुळे तुम्हाला सिगरेट पेटवायचे असेल, सिगार पेटवायचे असेल, दॅट टाइम इन वेस्टर्न कंट्रीज इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इट वॉज प्लेजर अँड प्रेस्टिज असं म्हटलं जातं. किंवा इव्हन घरी तुम्हाला स्टोव पेटवायचा असेल तर त्यासाठी वापरता येईल. आता स्टोव असेल तर ठीक आहे, तुम्ही ते 2 केमिकल्स बाजूला ठेवणार. जर सिगरेट, सिगार किंवा तुम्हाला कुठंतरी कॅरी करायचं असेल, मॅथस्टिक तुम्हाला कॅरी करायचं असेल आणि जर ते 2 केमिकल्स असतील तर कॅरी कसं करणार? मग इन्व्हेंटर्सनं काय केलं की ते 2 छोट्या बॉटल्समध्ये पॅक केले. 2 छोटे बॉटल्स बनवले, ते एका गाडीला लावले आणि त्याच्याबरोबर एक प्लायर दिले. प्लायर म्हणजे कटिंग प्लायर. आणि त्यांनी काय सांगितलं की हे प्लायर वापरून तुम्ही हे 2 केमिकल्स मिक्स करा, ब्रेक करा. ती जे वायल आहे ती ब्रेक करा. वायल ब्रेक केल्यानंतर ते 2 केमिकल्स मिक्स होतील आणि इग्नाइट होईल. त्या काडीवरच इग्नाइट होईल. सो दॅट वॉज द मॅथस्टिक इन द इनिशियल फॉर्म. सुरुवातीच्या काळात ते मॅथस्टिक होतं. कालांतरवश असं लक्षात आलं की कॅरी करायला काही हरकत नाही हो, पण ते मी खिशात ठेवलं आणि चुकून त्याच्यावर कोणाचा हात पडला तर खिशात जळायला, खिशात जळायला तरी हरकत नाही, पण माणसाला इजा होईल त्याचं काय, राईट? म्हणजे इट वॉज नो मोर सेफ्टी मॅचेस. आता आपल्या मॅचेसला आपण सेफ्टी मॅच म्हणतो, राईट? फॉस्फरस मॅचेस जे आहेत त्याला आपण सेफ्टी मॅचेस म्हणतो. तर इट वॉज नॉट सेफ. त्यामुळे इन्व्हेंटर्सनं काय केलं की ह्याच्यात काहीतरी दुसरा तोडगा करायला पाहिजे. तर त्यांनी येलो फॉस्फरस जो आहे तो फाइंड आउट केला. येलो फॉस्फरस हा त्यांनी एका पर्टिक्युलर पेपरवर लावला. पेपरवर येलो फॉस्फरस लावला. त्या काडीच्या हेडला एक फॉस्फरसचा गोळा दिला आणि तो काय म्हणला त्यांनी, त्याच्या कनेक्शन मध्ये आलं की ते इग्नाइट होईल. कनेक्शन मध्ये रब केल्यानंतर नव्हे, कनेक्शन मध्ये आलं की ते इग्नाइट होईल. सो दॅट वॉज व्हेरी सेफ. कसं, बाहेरच्या बाजूला बोट लावा, आतल्या बाजूला ती काडी ठेवा, बरोबर आहे की नाही? ती काडी काढायची, नसतं टच करायची and it will ignite. So it was an invention part. When people started learning, त्याच्यात त्यांना अंडरस्टँड व्हायला लागलं की असं केल्यानं सुद्धा इन्व्हेन्शन होतं. सेकंड पार्ट होता हा सेकंड जनरेशन मध्ये सुद्धा इश्यू काय झाला की काड्या ज्या आहेत ते मागत ठेवलेल्या गाड्या खाली पडायच्या खिशात असताना आणि ते कनेक्ट व्हायचे त्या फॉस्फरस सरफेसला आणि ते इग्नाइट व्हायचे. सो दॅट वॉज कन्सिडर्ड नॉट सेफ. तो पण सेफ नाही आहे असं कन्सिडर झालं. देन द थर्ड जनरेशन, आताचं जे आपलं आहे ना, दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ थर्ड जनरेशन. या थर्ड जनरेशन मध्ये लोकांनी काय केलं की येलो फॉस्फरस न वापरता, राईट, त्याच्यामध्ये दुसरे केमिकल्स टाकले. आय डोंट रिमेंबर द नेम. दुसरे केमिकल्स टाकले आणि ते काडी पेटी अशी बनवली आणि त्याच्यामध्ये ते काड्या ठेवल्या. हे काड्या आता जर कनेक्ट केलं तुम्ही तर पेटते का? नाही. काय करावं लागतं, त्याच्यावर रब करावं लागतं. तर रब केल्यानंतरच ते पेटतात. देन इट वॉज अ सेफ्टी मॅच. त्याला मग सेफ्टी मॅच असं म्हटलं गेलं. हा सेफ्टी मॅच जेव्हा ते सांगितलं की हा सेफ्टी मॅच झाला, मग याच्यानंतर काय लोकांचा विचार, याच्यापासून पुढं काय आता, दुसरं इन्व्हेन्शन काय येणार आहे याच्यामध्ये? झालं ना, आता सेफ्टी मॅच झालं, याच्या पुढे काय इन्व्हेंट करणार आहे तुम्ही? देन पीपल स्टार्टेड थिंकिंग लॉंग लाइटिंग मॅचेस.
लॉंग लाइटिंग म्हणजे आपण पेटवल्यानंतर खूप वेळ ते जळत राहावं. ते मेणबत्तीचं कॉम्पिटिशन असतं ना गणपतीला वगैरे, 1 मिनिटात किती मेणबत्ती जळवते. एकच काडी घ्यायची, एका काडीनं सगळी मेणबत्ती लावायची. जर ती मॅचस्टिक लवकर जळत असेल तर तुम्हाला 4 किंवा 5च मेणबत्त्या जळवता येईल. जर नसेल तर यू कॅन हॅव दॅट मल्टिपल टाइम्स. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट, घरात मॅचस्टिक वापरत असताना कित्येक वेळेस अशी परिस्थिती येते की त्या काडेपेटीवर पाणी पडतं, ओली होती, पावसात असेल किंवा खिशात ठेवलं, पाऊस आलाय, ओली झाली, घरी ठेवलेलं आहे, त्याच्यावर पाणी दूध काहीतरी सांडलं, त्यानंतर त्याचा वापर होतो का? नाही, then people started thinking of matchstick which can burn after it is wet. म्हणजे भिजल्यानंतर सुद्धा ते जळायला पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं वॉटरप्रूफ मॅचस्टिक्स. मग वॉटरप्रूफ मॅचस्टिक करायचं असेल तर काय करावं लागेल? वॉटरप्रूफ मॅचस्टिकला काय करावं लागेल? प्लास्टिक, somebody said plastic, say no to plastic. आपल्या कॅम्पसचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, say no to plastic. बरोबर आहे, प्लास्टिक आहे एक ऑप्शन वॉटरप्रूफ मध्ये. राईट, म्हणजे लेट्स गो विथ द बेसिक आपण विचार करू. जर आपल्याला वॉटरप्रूफ बनवायचं असेल तर ज्या गोष्टींना पाणी आवडत नाही अशा गोष्टींचा विचार करा. आणि शी सेड प्लास्टिकला पाणी आवडत नाही, वॉटर त्याच्यावर पडलं की वॉटर इज रिपेल्ड. बरोबर ना? यू थिंक ऑफ प्लास्टिक. हॅव यू थॉट अबाउट वॅक्स? मेण जे आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, इट इज